नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील एक टॉपचं कॉलेज केईएम मुंबई जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न, कारण या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो खूप हाय जातो आणि खूप सुंदर कॉलेज आहे, चांगलं कॉलेज आहे आणि टॉपचं मेडिकल कॉलेज आहे। तर या कॉलेजबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेतोय। बघा मित्रांनो, ज्यावेळेस समजा आपण केईएम हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचा विचार करतोय तर मुंबईमधील एक टॉपचं मेडिकल कॉलेज आहे केईएम हॉस्पिटल मेडिकल कॉलेज जीएस मेडिकल कॉलेज। आणि हे जे कॉलेज आहे तर हे जवळपास 1925-26 या दरम्यान याची स्थापना झालेली आहे, तेव्हापासून कॉलेज सुरू आहे आणि खूप जुनं कॉलेज आहे। पण कट ऑफचा जर आपण विचार केला तर खूप हाय कट ऑफ जातो। आता या कॉलेजबद्दल फी स्ट्रक्चर बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय। बघा, जर समजा आपण फीचा जर विचार करायला गेलो, जीएस मेडिकल कॉलेज परेल मुंबईचा केईएम मेडिकल कॉलेजचा कट ऑफ तर खूप हाय जातो, तुम्हाला स्कोअर खूप चांगला असायला पाहिजे। आता सेट जीएस मेडिकल कॉलेज तुमचं ॲडमिशन जर ऑल इंडिया कोटामधून जर झालं, तुम्ही ओपनमध्ये, ओबीसीमध्ये, एससी एसटी ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 1,44,450 रुपयाचा डीडी लागणार। आता हे फी स्ट्रक्चर 2023-24 या वर्षासाठी आहे। नेक्स्ट इयर यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला जिजाऊ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे येणारे पुढचे अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील। ऑल इंडिया कोटा असतो, सर्व भारतातून जे मुलं त्या ठिकाणी या कॉलेजचा प्रेफरन्स भरू शकतात। आता जो स्टेट कोटा आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जर ऑल इंडियामधून जर ॲडमिशन झाली तर तुमचा फी स्ट्रक्चर जे आहे तर ते नेमकं कसं लागणार। ऑल इंडियामधून जरी तुमची ॲडमिशन झाली तर तुम्ही जर ओपन पीडब्ल्यूडीमध्ये असाल तर 1,44,450चा पर इयरचा डीडी लागेल। ऑल इंडियामधून ओबीसी एससी एसटी एनटी जर महाराष्ट्राचं डोमेसाइल असेल तर तुम्हाला 16,250चा डीडी लागणार। तुम्ही जर एससी मध्ये असाल तर 11,250चा, तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 81,600 रुपये पर इयर फी स्ट्रक्चर तुम्हाला केईएम मुंबईचं लागणार। आता जर तुम्ही स्टेट कोटामध्ये असाल, स्टेट कोटामधून जर तुमची ॲडमिशन झाली असेल, तुमचा स्कोअर चांगला आहे, स्टेट कोटा 85% जास्तीत जास्त सीट उपलब्ध असतात, जर तुमची ॲडमिशन झाली तर कॅटेगरीनुसार तुम्हाला स्क्रीनवर दिसतं फी स्ट्रक्चर या पद्धतीनं तुमचं असू शकतं। आता ज्यावेळेस आपली ॲडमिशन होते तर त्यावेळेस बँकमध्ये जाऊन त्या कॉलेजच्या नावानं डीडी काढावा लागतो, डिमांड ड्राफ्ट की ज्याला आपण म्हणतो। आता ज्या कॉलेजच्या नावानं डीडी काढायचं आहे तर त्या कॉलेजमध्ये आपलं सिलेक्शन होणं गरजेचं आहे। अगोदर डीडी काढून ठेवायचा नसतो, सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता कोणत्या नावानं काढायचं हे सर्व दिलेलं आहे। आता विषय असा आहे तो की सर हॉस्टेल आणि मेसचं काय, या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा जो काय समजा हॉस्टेलचा आणि मेसचा खर्च आहे तर तो लागणार। तर थोडक्यात आपण ही माहिती सुद्धा बघूया की नेमकं हॉस्टेल आणि मेसबद्दल आपल्याला काय बोलता येईल, या व्हिडिओमध्ये काय सांगता येईल विद्यार्थ्यांना माहिती, पालकांना सुद्धा या सर्व बाबींची माहिती असायला पाहिजे की हॉस्टेल आणि मेस। तर एक लक्षात घ्या, हॉस्टेल फॅसिलिटी फॉर बॉयज अँड गर्ल्स, तर यामध्ये सुरुवातीलाच एक या ठिकाणी सेंटेन्स तुम्हाला टाकलेलं दिसतं, हॉस्टेल फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल फॉर द फर्स्ट MBBS स्टुडंट्स। बघा, फर्स्ट इयर MBBS स्टुडंटसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध असणार नाही, हे तुम्हाला सेंटेन्स मार्क करायचं आहे। ओके, आणि आता जर समजा तुम्हाला बाहेर जरी राहायचं झालं तर तुम्हाला पर मंथ किती खर्च लागू शकतो, जर तुम्ही एक सहज जर विचार केला तर साधारण 8,000 ते 10,000 रुपये पर मंथ तुम्ही तुमचा खर्च पकडू शकता, या व्यतिरिक्त, या फीच्या व्यतिरिक्त। ओके, पण चांगल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजमधून तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तुमचा जर स्कोअर चांगला असेल तर। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके, बाय।